सो गुड इव्हनिंग गाईज. तर स्वागत आहे तुमचं आमच्या आज जरा बरोबर झालं. आमच्या ब्लॉग मध्ये. तर तर तुम्ही काय म्हणू इच्छिता सांगा. आम्ही आलोय प्रोझोनला. हम्म. कशासाठी आलोय पण आपण कशासाठी आलोय? आम्ही आलो होतो प्रोझोन मध्ये की बाईने आमच्या बर्थडे विशेष कार्यक्रमामध्ये आम्हाला सहभागी होण्यासाठी आमच्यासाठी घेतलेला आहे जॅकेट, टी शर्ट, पॅन्ट आम्ही सध्या तुम्हाला दाखवू शकत नाही आणि शूज सुद्धा दाखवू शकत नाही. शूज सगळं आम्हाला न सांगता सगळे कुठाने आमच्या बाईने केलेले आहेत काल. त्याच्यासाठी थँक्यू. असे नॉट मेन्शन नॉट नॉट मेन्शन. तर आता आम्ही जस्ट आलोय. आपण कोणत्या याला गेलतो कपड्यांच्या याला? जुडिओ. व्हिडिओ नाही युस्टा तिथे गेलो होतो. मस्त मस्त कपडे H&M ला सुद्धा गेलो होतो. तर तिथं बघितले खूप सारे कपडे. हिला आळस येतोय. काहीच नाही. विंडो शॉपिंग केली जस्ट आम्ही. तर आम्ही आता जाणार कुठे? ते तिथं गेल्यावर दाखवू ना. अच्छा, ते तिथे गेल्यावर समजेल तुम्हाला. आता केक कटिंग वगैरे आम्ही आता दुसरीकडे जाणार होतो. लवकर जायचं होतं. आता वाजलेत आता 5:45. तर 5:45 झाले. जेव्हा जायचं होतं तेव्हा न जाता आपण हमेशा उशीर करतो. आता इथं आम्ही मागवलेत बर्गर व्हेज वाले. तर ते बर्गर खाणार. पेट पूजा इज द बेस्ट थिंग इन द वर्ल्ड. पहिले जेवण करून घ्या, नंतर बाकीचे कामं करा, असं आमच्या बाईंचं म्हणणं आहे. हा ठीक आहे, काही नाही. तर जस्ट भेटू मग सेलिब्रेशनला तिकडं. सेलिब्रेशन दाखवू आम्ही तुम्हाला कसे काय. जब से हुआ ते माझ्या कारचा सगळा नंबर वगैरे तर नमस्कार मित्रांनो. तर आम्ही आलो आहे आमच्या जागेवर, जिथे आम्हाला थांबायचं होतं तिथं आम्ही आलेलो आहे. येऊन आम्ही पहिले ब्लॉग शूट नाही केला, फोटोज नाही काढले, काही नाही. आम्ही चालू केलं. तर आता आमचा बंद करतील ते. आम्ही त्यांना रिक्वेस्ट केली आहे. आणि जे हा जो कॅफे आहे किंवा जे पण गोष्टी आहेत एकदम बेस्ट आहे, फर्स्ट क्लास आहे, एक नंबर. त्याचा व्ह्यू तुम्हाला एकदा मी दाखवतो. हा व्ह्यू आहे. ही आमची फर्स्ट ऑर्डर आणि हा व्ह्यू. आणि या व्ह्यू सोबत आमच्या ब्युटिफुल बायको. या बायकोने आम्हाला इथे घेऊन आलेले आणि आम्ही इथे शूट करतो आहोत. आता आम्हाला माहित नाही आम्ही बॅक कॅमेरा करतो, कारण फ्रंट कॅमेरा जो आहे आमचा तो कॅमेरा आमचा एवढं काही कामाचं वाटत नाही आम्हाला, कारण की नाही फ्रंट कॅमेरा, कारण नाईट असल्यामुळे ना बॅक कॅमेरामध्ये शूट करावा लागतो. कसा शूट होतोय तो आम्हाला माहिती नाहीये. तर बघूया आपण समोर चालून बॅक कॅमेराने कसं होईल ना. जरा तर तुम्ही एकदा व्ह्यूचा एन्जॉय घ्या. मस्त रात्र आहे, नाईट अँड कॉझी लुक. अँड तो आमचा मित्र ट्रायपॉड, त्याला आम्ही सध्या घेतलं नाहीये, पण मग जस्ट तो थांबलाय आमच्या समोर थांबलेला आहे तो. हा व्ह्यू आहे नाईट वाला मस्त. तर आम्ही आता आम्ही फ्रंट कॅमेरा चालू करून आम्ही तुम्हाला दाखवतो सगळ्या गोष्टी. हो, कैसा लगा हमारा फ्रंट कॅमेरा? ये है हा आहे आमचा फ्रंट कॅमेरा. फ्रंट कॅमेरा जर होत नसेल तर आम्ही दिवा लावतो, ज्याच्याने आम्ही तुम्हाला दिसू. प्रकाश पडलाय आता. तर जर दिसत नसेल आम्ही तुम्हाला तर तर हॉटेलबद्दल तुम्ही काही सांगणार आहेत काय? एकदम मस्त हॉटेल, एकदम भारी. लाईट इथून बाहेरचा व्ह्यू एकदम भारी. सनसेटचा. तेरा समोर काय? आणि ते काय टाईट्स. तेरा टाईट्स म्हणजे वरती अपस्टेअर, आणि 13 प्लेट्स अँड पोअर्स म्हणजे खाली. ओके. सो यांचे दोन गोष्टी आहेत. एक वरती, एक रूफटॉप आहे आणि एक खाली आहे, ग्राउंड फ्लोअर.
आम्ही आलोय वरती, कारण की जायचं आहे आम्हाला वरती, थांबायचं नाहीये आम्हाला इथे. सनसेटच्या टाइमला एकदम भारी असतो. जर तुम्ही येणार असाल तर सनसेटचा संध्याकाळी मजा या आम्ही एवढा 5 ते घेतला, 6. मस्त थोडेफार फोटो, म्हणजे सूर्य तेव्हा पूर्ण मावळला होता, पण आम्ही त्या गोष्टीचा मजा घेतलीये. ते कॅमेरामध्ये नाही आले, कॅमेरा त्याला जज पण पण तरी करू पण शकत व्ह्यू नाही. भारी होता ना. हा, व्ह्यूज वगैरे एकदम भारी. जर चालेल, तुम्ही फोटो- येणार असाल तर तुम्ही संध्याकाळ सनसेटच्या टायमाला 5 ते 6च्या मध्ये. आणि जेव्हा इथे ना पार्टीज वगैरे होत असतात, न्यू इयर असेल, क्रिसमस असेल, दिवाळी असेल किंवा काही असो, तेव्हा पार्टीज होतात, तेव्हा तुम्ही नक्की या. आम्हाला यावेळेस आम्हाला भेटले नव्हते सीट अवेलेबल नव्हतं आमच्यासाठी, तर आम्ही कधी आलतो आपण, क्रिसमसला का हा नाही, सेकंड मंथला सेकंड मंथ, 1 महिना झाला त्या गोष्टीला. 27 ला आता सेकंड मंथ झाला. अरे हा हा हा, आपण ना बर्थडे सेलिब्रेट, सॉरी मी विसरलो होतो की बाबा बर्थडे सेलिब्रेट करायला आलो आहे. मला वाटलं की आमची 3rd मंथ अॅनिव्हर्सरी झाली. तर अशा लाइटिंग Wow. चेंज करता येते मस्त. त्या मॅडमचं नाव विचारलं नाही आम्ही, आपण सध्या ह्या मॅडम असेल काहीतरी. ती तिकडे काय ना मिरर वाला, तिथं आपण फोटो सेल्फी काढू शकतो एकदम भारी. तिथे पण आहे, खाली पण मस्त सेल्फी पॉइंट आहेत. म्हणजे डेकोरेशन ओव्हरऑल आहे ना एकदम बेस्ट आहे. असं वाटतच नाही की आपण आपल्या संभाजीनगरमध्ये असं असेल म्हणून. जस्ट लाईक पुणा साईड, गोवा साईड जशी वाईब आहे ना, मेन गोवा साईडची वाईब इथे येते. असं वाटत नाही संभाजीनगरमध्ये आपण आहे म्हणून. त्याच्यामुळे आम्ही इथं आलो, बघितलं, आम्हाला वाटलं की इथे वाईब चांगली ते तर टेस्ट चांगले नसते. हे आम्हाला भरपूर जागी आम्ही बघितलेलं आहे. जिथली वाईब एकदम चांगली, तिथली टेस्ट थोडीशी म्हणजे डायरेक्ट खाली. फर्स्ट मंथला गेलो तिथं तर म्हणजे तसंच झालं होतं मला. बघा इथं काही जेवण चांगलं नसणार. फर्स्ट मंथला जेव्हा आम्ही गेलो होतो तिथं, तर तिथं पण एकदम भारी टेस्ट होती. ऑप्युलन्स. हा, ऑपेलन्स. आणि सेकंड मंथला जिथे गेलतो आम्ही, तिथलं तर आम्ही फोटो टाकले नाही तिथले. म्हणजे व्हिडिओ सुद्धा बनवले नाही, फोटो सुद्धा टाकले नाही. पण मग हा जो आहे, हे प्लेस म्हणजे एकदम बेस्ट आहे, दिसायला पण एकदम मस्त आहे. आणि म्युझिक पण एकदम भारी आहे. म्युझिक पण भारी नाही, इथले जे तर ते पण चांगले आहेत स्वभावाने. आणि प्लस इथली टेस्ट पण एकदम बेस्ट आहे. तू खा ना, थंड होऊन दिसायला जाईल पण चांगलं. भारी आहेत, स्वभावाने पण चांगले आहेत. त्यांना दिसायला. बघून आम्हाला काही समजत नाही आम्ही कोणासोबत आलोय, कुठे आलोय. ते तुम्हाला आधी संध्याकाळी सांगू मेन. कारण की काय आहे माहितीये का, आम्ही इथं बडबड करत बसू, आणि जर त्या म्युझिकनं जर आम्हाला कॉपीराईट आला ना, तर मग सगळा व्हिडिओ इथे चालेल. आम्ही संध्याकाळी तुम्हाला फुल एक्सपिरियन्स इथला शेअर करू. पण सध्या आम्ही जस्ट आमचा जो मागवला आहे पिझ्झा, सध्या मॅक्सिकन पिझ्झा मागवलेला आहे. मॅक्सिकॅनो. Oh, we are very Mexicano pizza, and we are delivered to us. We have 2 pieces eating, and this girl is very इंग्लिश this girl is very 2 pieces is eating, and I am not done anything. तर हा मित्रांनो, तेच म्युझिक. तर आता आम्ही आमचं खतम करतो आणि तुम्हाला वापस भेटतो, कारण की भेटण्यातच मजा आहे. परत भेटू. सेकंड मंथला भेटायची इच्छा होती पण ती झाली नाही. वापस आम्ही 3rd मंथला इथे आलो भेटण्यासाठी. फोटो काढले पण मग टाकण्यासारखे नव्हते जरा. कोणते? सेकंड सेकंड मंथ वाले ना. आणि सेकंड मंथ आम्हाला इथंच हे करायचं होतं, पण मग ना ते तेव्हा न्यू इयर आणि क्रिसमसच्या याच्यामुळं ना ते जरा पूर्ण फुल होतं, तर आम्हाला इथे सीट अवेलेबल करून दिलं होतं मॅडमने. खाली दिलतं ना, पण आपल्याला वरती पाहिजे. खाली दिलं होतं, आणि एवढा क्राऊड होता. आम्हाला सवय आहे की थोडस मस्त रिलॅक्स मध्ये मेंटल पीस वाला आम्हाला प्लेस पाहिजे असते. जसं की मेंटल पीस साठी मी जे लग्न केलेलं आहे, मला मेंटल पीस भेटावं म्हणून, तसं आम्हाला मेंटल पीस साठी एकदम शांत जागा पाहिजे. जसं की ही जागा पहा, बघा आता किती पूर्ण खाली आहे. तेव्हा एवढी भरलेली होती, अक्षरशः सीट अवेलेबल, म्हणजे जागा नव्हती थांबायला. वरती तर आपण आलो पण नव्हतो ना, म्हणजे वरती तिथूनच आलो गेलो होतो, होतो. तिथून गेट पासून आम्ही क्राऊड बघितला एवढा सारा, जागा बिलकुल नाही.
मग आम्ही तिथून वापस खाली चालला गेलो. खाली एक आम्हाला टेबल अवेलेबल करून दिला होता त्यांनी. मॅडम खूप आता आपण इथं कशासाठी आलोय लक्षात आहे ना? त्यासाठी बर्थडे तुझा. हा बर्थडे नाही तुझं लक्षात नव्हतं ना, तुला वाटलं होतं आपण सेकंड मला वाटलं अॅनिव्हर्सरी ते असं बर्थडे कसं एकदा मित्रांसोबत आपला बर्थडे Happy वेगळा birthday. असतो. थँक्यू. लक्षात ठेव आज तुझा बर्थडे. माझ्या बायकोने माझ्यासाठी हे जॅकेट घेतलंय, टी शर्ट घेतलंय, पॅन्ट घेतली, शूज घेतलाय. सगळ्या गोष्टी माझ्या बायकोने एकटीने शॉपिंग करून आणली आहे. तर त्याच्याबद्दल मला काहीच आयडिया नव्हती. मला म्हणे की कॉलेजला जायचं, कॉलेजला जाऊन सगळ्या गोष्टी घेऊन आली. संध्याकाळी मी गेलो शॉप. आणि आमच्या बायकोची खासियत तुम्हाला सांगतो. मी काल रात्री फुल झोपलो, 12 वाजता फुल झोपलेलो. बाई उठलेल्या होत्या. मला वाटलं काही होणार नाही, काही नाही. तर बाईनं मस्त कॅमेरा लावला. कॅमेरा कसा लावला ब्लॉग साठी? असा कॅमेरा लावलाय तिने आणि असंच पूर्ण शूट केलाय. मी जसं झोपेतून उठलोय, बाकीच्या गोष्टी केल्या पूर्ण असं. तर खूप टॅलेंटेड आहे. जशी दिसते आहेस ना मग. संजय दत्त दिसते. जा यार, कट करून टाकायचं हे हा? नाही गेलं. कसं वाटतं ते नाही विचित्र? गेलं, नाही गेलं. कधी फुगलेल्या दिल्या, कधी पोरगी समोर आली. काही पण साडी. तर असं असतं आमचं की वी आर व्हेरी डिप्लोमॅटिक पर्सन. आणि तर तो विचार करूनच मी हिच्याशी लग्न केलं. नाही तर मी वी आर नॉट एक्सेप्टेड गर्ल ओके. विदाउट एक्सेप्टिंग विदाउट अप्रोचिंग. म्हण बरं ते 3 शब्द म्हण. कोणते? एक्सेप्ट, एक्सपेक्ट, एक्सेप्ट. तिसरा नाही आला. एक्सेप्ट, एक्सपेक्ट, एक्सपेक्ट. 2च आले फक्त. तू सांग. एक्सपेक्ट, हम्म, ऍस्पेक्ट हम्म. आणि अजून कोणता असतो? म्हणजे ते शब्द आठवते मला म्हणता येतो. एक्सपेक्ट, ऍस्पेक्ट आणि डॉंकी. यू आर मंकी. यू आर अ टंकी. यू आर फंकी. बस झाला आता. हा तर चला मित्रांनो, आम्ही ना आता हे सगळं संपवतो. पूर्ण थंड झालंय हा. तरी खाणं चालू नाही आमचं. तर आम्ही एकदा संपवतो आणि नंतर वापस तुम्हाला भेटतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. लग्न केलेल्या लोकांना माझा सलाम. पण मग मजा पण तेवढीच आहे. तर भेटू आपण थोड्या वेळानं. बाय बाय, गुड नाईट. तो आमचे वेटर आलेले आहे. तर काय आणलं आमच्या वेटरने? ओ माय गॉड, द हस्बैंड बेस्ट, द बेस्ट. CEST. ओहो, ये इसका जो डेकोरेटिव एंड जो आयडिया है ये सिर्फ मेरे बीवी का है मित्रांनो. माझ्या तर ही जी आयडिया आहे, हा तर ही जी आयडिया आहे, द बेस्ट हजबंड. वाव, हजबॉन्ड हजबंड. तर हे माझ्या बेबीची आयडिया आहे. तिने किचन मध्ये जाऊन त्या लोकांना ओढून भांडून गिंडून सगळं करून ते सांगितलेलं आहे. तर चला या. चला. पण एकच हे आमचे कॅन्डल लाईट. इधर चक्कू पुढे आली. रेडी? Happy birthday to you. Happy birthday, dear husband. She was out. On the quiz now, baby, on fresh and my baby, और ये भी समझ में आ जाएगा. she was like, baby, on the big hammer. Looking at सो गाईज, तर आता आमचं जस्ट सेलिब्रेशन झालेलं आहे आणि आम्ही वापस इथे आलेलो आहे कारण थंडी कमी आहे. तर थंडी कमी आहे नाही, आम्हाला तुम्हाला सांगायचंय. हा, तर सांगायचंय तर वापस तिकडे गेल्यानंतर टाइम होऊन जाईल आणि विसरून पण जातील की काय काय आम्ही केलेले आहे. कारण की कसं असतं, मेंदूचा भाग जर कमी असला ना मित्रांनो तर आपण हा सगळ्या ना. गोष्टी विसरत असतो. जाऊ दे, तर कमी आहे थोडासा. हा, तर मग मला तर मी एकदम बोलून केलंय देत- ना ऍडजस्ट. जाऊ दे. मला तर कोणी नको बोलून देत tension नाही, घेऊ. त्याच्यामुळं मी काही बोललो पण नसतो. तर नाही असंच राहतो. मग आपला कॅमेरा अँगल हलून जातो ना, आपला अँगल फक्त हेच आलं ना मग. तर मित्रांनो, तर आता आहे संध्याकाळ झालेली आहे. रात्र झाली आता. रात्र झाली आहे. हा जॅकेट माझ्या प्रिय बायकोने मला घेतला आहे. टी शर्ट, पॅन्ट अँड शूज पण नाही दिसत आहे.
या सगळ्या पहिलीच्या गोष्टी व्हिडिओत पण तेच केलं तू. पॅन्ट नाही दाखवू मी शकत हे याच्यामुळे सांगितलं की तिथं पूर्ण फुल म्युझिक होती. त्या म्युझिकनं जर कॉपीराईट आला काही झाला तर तो पूर्ण व्हिडिओ आमचा गायब होणार आहे आणि काहीच म्हणजे सांगितलेलं नाही. जेवढं पण आम्ही बोललोय ओके. ते सगळ्या गोष्टी संपणार आहेत. म्हणजे त्यांचं अस्तित्व संपणार आहे. त्याच्यामुळे मग आम्ही ह्या गोष्टी केल्या. आता तर इकडे येऊन आम्ही व्हिडिओ बनवतोय. वापस इथे येऊन आम्ही तुम्हाला या सगळ्या गोष्टी सांगतोय. तर रात्री असं झालं की रात्री मला 12 वाजता उठवलंय. 12 वाजता उठवलंय आणि उठवल्यानंतर पण 2 घंटे टाइमपास केलाय. 2 घंटे 2 घंटे 1 घंटा 1 घंटा पण बग नाही. बग 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 तर ते झाल्यामुळे झोप झाली नाही आणि झोप झाली नाही त्याच्यामुळे मग डोकं वगैरे दुखतं आणि सकाळी सकाळी लवकर उठायला लागलं. का बरं की बर्थडे लवकर आंघोळ करायची. आंघोळ केल्यानंतर काय ते पूजा गिजा काय करायचं आरती पूजा ती केली. पूजा केली मी तुझी. म्हणजे तेच आरती केली थोडीशी. तर त्या गोष्टी केल्या. मग त्याच्यामुळे लवकर उठावं लागलं. लवकर मला एवढं टॉर्चर केलंय ना आज की आणि सकाळी मी रडायला आलते तुला आंघोळ कर आंघोळ कर आंघोळ कर. असे माझे डोळे पूर्ण भरून आले तेव्हा तू आंघोळीला गेला समजलं. तर ते आंघोळीला Torture मग ते केलं. टॉर्चरच झालं ना. रडत रडत बर्थडेच्या दिवशी बायको रडते आंघोळ कर. काही दुसरं काही गोष्ट नाहीये. फक्त आंघोळ कर मागा लागले. मग ते थोडंफार होणारच. तर ते झालं. त्याच्यानंतर मग जेवण बनवायचं. भाकरी वगैरे बनवल्या. त्यानंतर ते चेंज करून वेगळ्या गोष्टी वेगळं जेवण करायचं आज. मम्मीला स्पेशल वाटलं की बाबा मुलाला बर्थडेच्या दिवशी नको नॉर्मल जेवण काहीतरी स्पेशल बनवूया. तर मग ते अर्ध स्वयंपाक सोडून दुसऱ्या स्पेशल गोष्टी बनावं लागल्या. त्याच्यामध्ये आम्हाला वाजले 2. अर्धा दिवस तिथं खतम झाला. मग खतम झाल्यानंतर तसं पण मी आम्हाला रिलॅक्स झोप घ्यावं लागतं. झोप घ्यावा नाही लागत. मग सकाळी लवकर उठल्यामुळे डोकं दुखल्यामुळं मग म्हणलं दुपारी चांगली झोप घ्यावं. तर त्याच्यामुळं व्यवस्थित होईल बाबा. मग उठल्यानंतर आम्ही निघालो. कुठे गेलतो आपण सांग त्याची स्पेशालिटी. उठल्यानंतर कुठे गेलतो आपण. सेलिब्रेशनला कुठे गेलो आपण. मनी प्लांट स्टार्टिंगला तर आपण तिथंच गेलो. तिथून मग आम्ही इकडं प्रोझोनला आलो. प्रोझोनला आल्यावर आपण बर्गर खाल्ला थोडस फिरलो आणि नंतर टेरा प्लेट्स अँड पोर्स हे प्लेट अँड फोर्स खालचं खाली. टेरा टाईट्स वरचं. मग आपण टाईट्सलाच गेलतो ना. टाईट्सला गेलो होतो. टेरा टाईट्स. कारण की तिथे ना पूर्ण रूफ टॉप वर एकदम मस्त वाईब बनवलेली आहे त्यांनी. लास्ट टाइम आम्ही गेलो होतो आमच्या 2nd मंथला. तर ही गोष्ट आम्ही तिथं पण बोललेलो आहे बरं. पण मग काय तिथं आवाजामुळे जर इन केस जर झालं तर त्याच्यामुळे म्हणलं रिस्क नको. वापस आपण सांगूया या गोष्टी. आमच्या पाठीमागे दिसत ना तुम्हाला प्रोझोनच्या समोर आम्ही आता बसलेलो आहे. ही ना प्लेट आणायची तर प्लेट पण नाही आणली आहे. बिझनेस चालू नाही केलाय. असं काय मी प्लेट वाली दिसते. प्लेट जर घेतली तर कुठं होतो आपण असंच भरकटत जातो आम्ही हमेशा. तर मी विचार करतो लग्नाच्या टाइमला का बरं भरकटलो नाही. जर भरकटलो असतो तर एवढा बेस्ट बर्थडे माझा गेला नसता. माझ्या बायकोने खूप मेहनत घेतली मित्रांनो. ते पण तुम्हाला आम्ही सांगाल की बाबा माझ्या बायकोने काय काय मेहनत घेतली आहे. मी आता सांगू. तर हिने काल काय केलं हिने की मला म्हणे कॉलेजला जायचं. मम्मीला म्हणे कॉलेजला जायचं म्हणून निघली. कॉलेजला गेली. कॉलेजहून फोन तर चालू असतो तर कॉलेजला जाऊन ही प्रोझोनला आली. प्रोझोनला येऊन हिने ह्या सगळ्या गोष्टी शॉपिंग केली. जॅकेट, शर्ट, टी शर्ट, पॅन्ट, शूज हे सगळ्या गोष्टी घेतल्यात. कोणालाही कानोकान खबर नाही. मला पण कानोकान खबर नाही. मग तुला कसं सांगणार ना. तुझ्यासाठीच घ्यायचं होतं ना. पण मग ते एक असतं ना की बाबा माहिती पाहिजे की बाबा एकटी जाते आणि कधी अशी एकटी फिरणार नाही. म्हणजे फिरते बाकीच्या गोष्टी करतात ना ज्या रिस्पॉन्सिबिलिटी वाल्या गोष्टी असतात ते करते. तर या सगळ्या गोष्टी केल्या. मला कानोकान खबर नाही. मी ऑफिसवरनं आलो घरी बघितलं फुल शॉक की बापरे काय काय घेतलंय काय काय नाही. मग दुसऱ्या दिवशी तर मजा येणारच होती. सकाळी सगळ्या गोष्टी झाल्या. मग आम्ही गेलो अब तेरी बारी. काय झालं. ते कुठपर्यंत आलतो तू. आपण प्लेट्स अँड पोर्स. तिथं गेलो. तिथं आपण काय मागवलं पिझ्झा.
एकदम भारीवाला पिझ्झा, एकदम टेस्टी होता. त्याच्यानंतर केक मागवला, फोटोज काढले, व्हिडिओज काढले, केक कट केला, थोडासा डान्स केला, जागेची वाईब एक नंबर. ती चॉईस माझी होती, पण ती चॉईस माझी कधीसाठी होती, ती आमच्या सेकंड मंथ अॅनिव्हर्सरी हा पण तेव्हा आमचं झालं नाही. सेकंड मंथ अॅनिव्हर्सरी साठी आमची ती माझी चॉईस होती ती. पण मग मॅटर असं झालं की तेव्हा होतं आपलं New Year आणि न्यू इयर आणि क्रिसमस, तर त्याच्यामध्ये ती जागा पूर्ण फुल होती. त्यांना कॉल केला, 2 दिवसा पहिले कॉल केला टेबल बुकिंगसाठी. टेबल बुकिंगसाठी कॉल केल्यानंतर ते म्हणे की काही गरज नाहीये रिझर्वेशनची, तर आम्ही तुम्हाला देऊन टाकू, तुम्ही डायरेक्टली येऊ शकता. डायरेक्टली आलो, पूर्ण फुल, 2 घंट्याचा वेटिंग. मग आता बर्थडे झाला ना पण बाहेर तिथं. तर ते एक असतं की एखादी गोष्ट जर आपली झाली नाही तर त्यापेक्षा एक काहीतरी गोष्ट भारी होत असते. त्याच्यामुळं आमचं जे सेकंड मंथ अॅनिव्हर्सरी होती आमची, तर ती आम्हाला तिथं करता नाही आली आणि फुल क्राऊड होता. त्यांनी आम्हाला अवेलेबल करून दिला, एक टेबल अवेलेबल करून दिला होता, पण खाली होता तो, आपल्याला वरती पाहिजे होतं ना. खाली होता आणि एवढी गर्दी होती, एवढी खतरनाक गर्दी, तर तिथं आम्हाला काही करता आलं नसतं, काहीच गोष्टी करता नसत्या आल्या. त्याच्यामुळे मग आम्ही ते स्किप केलं. स्किप करून आम्ही जे दुसऱ्या हॉटेलमध्ये गेलो. दुसऱ्या हॉटेलमध्ये गेल्यानंतर जे आम्हाला भेटलं तिथला आम्ही फोटो पण टाकला नाही ना, तिथं व्हिडिओ टाकला नाही, कारण की होती ती म्हणजे ती जागा पण एकदम भारी होती, पण ती केव्हा की जेव्हा तिथं काही पार्टीज वगैरे असेल त्या टाइमला ती भारी होती. डान्स फ्लोर होता तिथं ना. डान्स फ्लोर वगैरे सगळ्या गोष्टी भारी होत्या तिथल्या, पण मग त्या दिवशी ना सगळं खाली होतं तिथं. त्याच्यामुळं मग तिथं काही करता आलं नाही. आम्ही फक्त फोटोज 2 टाकले वाटतं स्टोरीला, ते पण स्टोरी काही ठेवली केलं होती नाही. फक्त. मग आज आम्ही वापस तिथे गेलो, पूर्ण एरिया खाली, मस्त डान्स केला, वाईब एकदम मस्त आणि टेस्ट तर एकदमच मस्त. कारण की कसं असतं ना, काही काही जागेवर आपण जेव्हा जातोय तर जागा एकदम भारी असते, जागा भारी असते, पण मग तिथे ना टेस्ट वगैरे काही भारी नसते. मेन तेच असतं, जेवढं भारी असेल का तिथं तिथं टेस्ट पण नसते. मग इथं होतं. आम्हाला 1-2 गोष्टी अशा भेटल्यात की म्हणजे 2-3च गोष्टी, खूप कमी जागे असते हे की जिथे वाईब पण चांगली असते आणि टेस्ट पण भारी असते. तर आम्हाला 2च हे भेटल्या. फर्स्ट अॅनिव्हर्सरीची जिथं गेलो होतो आम्ही, तिथं एकदम भारी होती, वाईब पण एकदम भारी होती आणि टेस्ट पण ते एकदम तर भारी. सगळ्यात याच्यापेक्षा पण मला ते आवडले. हा, तर ते चॉईस कोणाची आहे? माझी दोन्ही पण चॉईस. मग चॉईस करायला तूच करणार ना चॉईस. तर जसं लग्नाची चॉईस माझी होती मित्रांनो, तशी फर्स्ट आणि सेकंडची पण माझीच होती, पण ते झालं नाही. तर आता बर्थडेची माझ्या बायकोने इथे प्लॅन बनवला, एकदम मस्त बर्थडे बनवला. त्याच्यामध्ये केकवर टाकलेलं होतं, मी तुम्हाला पॉपअप करून दाखवेल इथे. जास्त एडिट वगैरे करत नाही मी ब्लॉग, पण मग तुम्हाला इथं पॉपअप करून दाखवेल मी केकचा फोटो तुम्हाला इथं पॉपअप करून दाखवेल. तर मस्त झाला बर्थडे. बर्थडे झाल्यानंतर मग आम्ही चाललो होतो आता घरी, पण म्हणलं घरी जाऊ, एवढा टाइम होईल, त्याच्यापेक्षा घरी इथं जाऊन बसूया, direct झोप येईल आणि एनर्जीच नाही राहणार काही करा. तर त्याच्यामुळे म्हणलं आपण इथेच बसूया मस्त बाहेर. बाहेरची वाईब पण एकदम मस्त आहे, रोजचा पूर्ण एरिया हा डेकोर केलेला आहे. तर इथे बसून म्हटलं बाकी ज्या गोष्टी आहेत त्या सांगूयात आपण. आळस आतापासूनच यायला लागला, पण दाबला तो आळस. तर असं असतं मित्रांनो, जर एनर्जीवाला नवरा असेल त्याला आळशी बायको भेटते. पण असं नाही की काही वाईट आहे त्याच्यामध्ये, आळशी बायकोची पण खूप साऱ्या खासियत असतात, पण मग आळशी असते. जास्त काही बोलायचं नाही मला. हे जे घातले ना हे मी दिले धमकी लगेच इथंच काढून घेऊ शकते मी. तेवढ्या थंडीमध्ये मला काकडत जावं लागलं असतं. तर खूप मस्त बर्थडे गेला. थँक्यू माय वाईफ अँड वेलकम. माझ्या बायकोला माझं खूप अप्रिशिएशन, खूप मेहनत घेतली तिने, जे की मला माहिती नव्हतं, नाही तर मी एवढं कुठाने तिला करून दिले नसते. मग काय तुला सांगू करणार आहे का? तर केलं, खूप मस्त भारी केलाय. सेलिब्रेशन आमचं एकदम मस्त झालं. तिथे आम्ही डान्स पण केला, सगळ्या गोष्टी पण मस्त झाल्या तिथे. आता निघतो आम्ही घरी. टाटा बाय बाय. टाटा बाय बाय, गुड नाईट. और मॅरिड लोकांना माझा सलाम. आता काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम असल्यावरच नाही, मॅरिड लोक हे एक त्यांचं झोनच वेगळा असतो. म्हणजे त्यांना ज्या गोष्टी, आपण जसं सिंगल किंवा
जास्त दिवस झाल्यानंतर जे लोकांना अशा सगळ्या गोष्टी नॉर्मल वाटणार ना, तर मॅरिड लोकांना नॉर्मल गोष्टी सुद्धा खूप कॉम्प्लिकेटेड असतात. तर ह्या गोष्टी मी अनुभवलेल्या आहेत, त्याच्यामुळे मी लोकांना सांगत असतो, मॅरिड लोकांना, की माझा त्यांना सलाम. जेवढं सोपं असतं तेवढं सोपं दिसत नसतं. ठीक आहे ठीक आहे. बर्थडे ना. तर बर्थडे असल्यामुळे तो माझा बेनिफिट आहे की मी काही बोलून घेऊ शकतो. मला जास्त काही बोलल्या जाणार म्हणजे माझी बायको मला काही टॉन मारणार हा नाही. तर मग 12 वाजेपर्यंत बोलू शकत नाही ना. 12च्या नंतर जर झोपायचं असल तर बघून घ्या. नंतर तर मी हे सगळं सांगून बोलू शकते ना. आता सध्या नाही बोलू शकत. ते ध्यानात तर थोडी ठेवू लोकांना शकते. समजणार. ते तर माझं पर्सनली तर तसं पण मी ऐकतोच. तर चला मित्रांनो, आता आम्ही इथे अब आमचा हम ब्लॉग एंड निकलते करतो. हैं. जो बर्थडे स्पेशल ब्लॉग होता तो आमचा इथे आता खतम झालेला आहे. आईंचा फोन आलेला आहे तर आम्ही निघतो, कारण की आम्हाला फोन येतच राहतात, लवकर निघा लवकर निघा, लवकर घरी पोहोचायचं आहे, असं तसं. घरातून निघलं वापस कधी येणार आहेत. पण मग हिच्यामुळं जास्त टाइम होतो बरं. आई किंवा मम्मी, जेवढे पण आमचे फॅमिली मेंबर जे आमचे डायरेक्टली सगळ्यांना माहितीये कुठे जायचं असल्यावर मी किती फास्ट आवरते, सगळ्यांना माहितीये. पण मग तिथून निघताना किती लेट मला करते. इथून घरून जरी निघायला घरी काही जायचं प्रॉब्लेम नाही, घरून निघायला काही प्रॉब्लेम नाही. जिथं आम्ही गेलोय तिथून घरी यायला किती टाइम लावते त्याच्यावर आहे. चला आता ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाहीये. मी काय बरं, सांगते तुझी सगळ्यांना. तारीफ करू दे ना मला. दोन शब्द तुझ्याबद्दल बोलू दे ना मला. बस भरपूर तारीफ झाली. मला एवढे हँडल होणार नाही. मी इथंच झोपून जाईन तारीफ ऐकून. तर मित्रांनो, चला आम्ही आता जातो घरी आणि करतो आराम वगैरे. फोन येतोय आम्हाला, त्याच्यामुळं बाय बाय, गुड नाईट. मॅरिड लोकांना माझा सलाम. चलो.